हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांबद्दल माहिती सांगणार आहे. म्हणजे केसांवर तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या, तर त्याचा असा एक छान असा उपाय मी घेऊन आले. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही माझे केस लांब, दाट, सिल्की, मजबूत आहेत. तर तसेच केस असायला हवेत असं प्रत्येकालाच वाटतं. तर त्यावरच छान असा उपाय घेऊन आले मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. तरच तुम्हाला समजेल की इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे. आपल्या केसांवरच्या कोणत्या समस्याला काय उपाय आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच समजणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मेथीदाणं. मेथीदाणे केसांसाठी खूप छान असतात. तुम्ही मेथीदाणे संध्याकाळी भिजाय घालून थोडंसं पाणी सकाळी प्याला तरीही आपल्या केसांना पूर्ण शरीराला त्याचा खूप छान असा फायदा असतो. ते नाहीच आवडलं तुम्हाला तर नक्कीच ह्या तर रेमेडी तुम्ही करू शकता. ह्या तर आपल्याला वरूनच म्हणजे केसांनाच लावायच्या असतात. तर इथं बघू शकता मी मेथीदाणे घेतले थोडे 2 चम्मच आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचेत. जास्त काही बारीक नाही झाले तरी चालतील. पण 2 ह्या मेथीदाण्याचे 2 तरी तुकडे झाले पाहिजेत. एवढे तरी बारीक करून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि मेथीदाणे केसांना लावण्याने म्हणजे त्या लेप असो किंवा जे काही मी आता बनवते, त्याने केसांचा कोंडा मात्र अजिबात राहत नाही. तुमच्या केसातील कोंडा असेल, तर तुमचा चेहराही खराब होतो. त्यामुळं केस स्वच्छ ठेवले तर चेहराही चांगला होतो. तुमच्या चेहऱ्याचा प्रॉब्लेम असेल, पिंपल्स येत असतील तरीही कोंडा असेल तरीही येतात. त्यामुळं पहिल्यांदा केसातील कोंडा हटवा. त्यासाठी हे खूप छान असं फायदेशीर बनवते मी तेल. तर इथं मी आता मेथीदाणे वाटून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे कढीपत्ता. इथं माझ्याकडे सुकलेलाच आहे. सुकलेला असेल तरी चालेल, ओला असेल तरी चालेल आणि सुकलेला आहे म्हणून मी थोडासा हाताने चुरून घेते. चुरून नाही घेतला तरी तुम्ही चालेल. तर आपल्या तुमच्या केसांच्या लेंथवर ठरवा, की तुम्हाला किती तेल बनवायचंय हे आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल वापरू शकता इथं. म्हणजे जे तुम्हाला सूट करतं तुमच्या केसांवर किंवा तुम्हाला जे आवडतं ते. इथं तर मला कोकोनट ऑइलच पहिल्यापासून माझ्या केसांना सूट करतं आणि मी लावत असते. तर इथं मी कोकोनट तेल घेतलंय, जे की माझ्या केसांना एक टायमिंगला लागतं तेवढंच तेल घेतलंय. मी इथं पूर्ण फ्रेश असं तेल बनवून केसांना लावत असते. तुम्ही हे बनवून ठेवलं तरीही चालेल, पण जेवढं फ्रेश चा फायदा आहे, तो काय अप्रतिमच असतो. तर ते छान आपल्याला उकळवून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय किती कमी कमी गॅसवर घ्यायचे आणि खूप छान असं ते उकळतं, जे की मेथी दाणे आणि कढीपत्ता आहे. ते पूर्ण ब्राऊन होईपर्यंत उकळून घ्यायचं आणि जे काही ह्यातील गोष्टी आहेत त्या तेलात उतरल्या पाहिजेत आणि त्याचा फायदा आपल्या केसांना झाला पाहिजे. ते मी थंड करायला ठेवले. छान उकळल्यानंतर त्यानंतर एक छोटीशी अजून एक रेमेडी आहे. ती याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघू शकता मी एक मोठा चम्मच भरून मेथीदाणे रात्रीचंच भिजत टाकले होते. तर ते मेथीदाणे किती छान फुगलेत ते तुम्हाला दाखवते मी. तर इथं बघू शकता ते खूप छान फुगलेले आहेत. रात्रभर भिजत टाकले होते. तुमच्याकडे टाईम नसेल तर 5-6 तास तरी भिजावंच लागतं तरच ते भिजतात व्यवस्थित. तर त्याच्यापासून ते एकदम पिवळसर असं पाणी तयार होतं. तर हेच पाणी आपल्या केसांसाठी खूप छान असं आहे. तर आपण हे पाणी गाळून घेणार आहोत आणि जे गाळलेले मेथीदाणे ते पण तुम्ही टाकून देण्याचा अजिबात विचार करू नका. तर मी साईडला पोहटोच लावलाय. तशी तुम्ही पेस्ट बनवून लावू शकता. मी तसंच बनवते. मी इथं काही बनवून तुम्हाला दाखवलेलं नाही, पण पोहटोत तर तुम्ही बघू शकता. अशा प्रकारची क्रीम बनते त्यापासून आणि त्याचा लेप केसांना द्यायचा. खूप छान केसांच्या मुळांशी खूप छान त्याचा रिझल्ट येतो. केस लाँग होतात, दाट होतात, मजबूत होतात आणि त्यापासून पाणी बनलंय ते तर केसांसाठी अप्रतिम टोनर आहे आणि जे हे गाळून घेतलेलं तेल. तर हे यूज कसं करायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आता उद्याच्याला केस तुम्हाला वॉश करायचे आहेत, तर हे संध्याकाळी मस्त तेलाने मसाज करा. तेल कोमट असायला हवं. कधीच थंड तेल तुम्ही केसांना लावू नका. त्यानंतर सकाळचं तुम्ही जे काही टोनर बघताय ते छान स्प्रे बॉटलमध्ये भरलं तरी चालेल, स्प्रे केलं तरी चालेल
किंवा तुम्ही एखादा छोटासा कॉटन घेऊन केसांना छान त्याची मसाज करा किंवा केसांना ते पण लावून घ्या. आणि जे तुम्ही महाग फोटोत बघितला तो मास्क तुम्ही बनवला तरी चालेल आणि तोही केसांना अप्लाय करा आणि त्यानंतर तुम्ही केसांना छान असं पिशवीनं कव्हर करा आणि मग हेअर वॉश करा. धन्यवाद.